नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मिक्स भाजी बनवायला दाखवणार आहे। चला तर मग आता ही भाजी बनवायला सुरुवात करूयात। ही भाजी बनवण्याकरता मी एक पेर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तसेच 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 गाजरं सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत। 1 शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच आमटाकरता अर्ध लिंबू लागेल आणि एक मी लाल मिरची उभी चिरून घेतलेली आहे। तसेच इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। त्याच्या साली काढून टाकलेल्या आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा पंचफोरन घातलेला आहे आणि ते तडतडल्यावर बाकीचे जिन्नस घालायचे आहेत। पंचफोरन छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण आणि आलं घातलेलं आहे आणि ते साधारण 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये मी लाल मिरची आणि गाजर घातलेलं आहे। गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी आधी गाजर घालून ते थोडंसं शिजवून घेत आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण गाजर शिजून द्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत। गाजर शिजल्यानंतर आता याच्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी घालत आहे आणि बटाटासुद्धा साधारण आपल्याला 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत। बटाटा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे। परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून याला एक छोटी वाफ आणून देत आहे। भाज्यांना छान वाफ आलेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 पाकीट मॅगीचा मॅजिक मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि आता हे छान ढवळून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला छोटीशी वाफ आणून द्यायची आहे। मस्त झटपट होणारी अशी मिक्स भाजी तयार झालेली आहे। आता ती सर्व करूयात। मस्त गरमागरम झटपट होणारी अशी ही मिक्स भाजी तयार झालेली आहे। पोळी भाकरीबरोबर तर ही भाजी छान लागतेच। या व्यतिरिक्त साध्या गरम गरम भाताबरोबर सुद्धा ही भाजी अप्रतिम लागते। तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।